नमस्कार, मी अश्विनी. आपले स्वागत आहे आपल्या स्वामीमय झालो या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, आपण आज बघणार आहोत ज्यावेळेस स्वामी परीक्षा घेतात, आपल्या भक्तांची ज्यावेळेस स्वामी परीक्षा घेत असतात, तेव्हा ते आपल्या भक्तांना कोणते 3 संकेत देत असतात. त्यानंतर स्वामी भक्त असतील ते स्वामींची सेवा करूनही त्यांना फळ मिळत नसेल किंवा स्वामी सेवेचा त्यांना अनुभव येत नसेल, किंवा मग स्वामी सेवेमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत का, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओतील संपूर्ण माहिती समजेल. आणि व्हिडिओ आवडला तर तुम्ही एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्वामी भक्तांनो, स्वामी आपली ज्यावेळेस परीक्षा घेत असतात तेव्हा ते थेट समोर न येता काही संकेतांद्वारे आपली परीक्षा घेत असतात. म्हणजेच कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याची शक्ती किंवा जाणीव स्वामी आपल्याला करून देत असतात. म्हणजेच कठीण परिस्थिती आल्यानंतर मार्ग कसा काढायचा याची जाणीव स्वामी आपल्याला करून देत असतात. स्वामी भक्तांनो, पहिला संकेत म्हणजे कठीण परिस्थिती आणि संकटांची मालिका. म्हणजे ज्यावेळेस चहूबाजूंनी अचानक अडचणी येऊ लागतात किंवा मग आपली काही कामे असते ती रखडत जातात किंवा मग आपला मानसिक ताण वाढतो. अशा वेळेस काय होतं की स्वामी आपली संयमाची आणि विश्वासाची परीक्षा बघत असतात. त्यावेळेस स्वामी बघत असतात की कारण त्या जो कोणी स्वामी भक्त आहे या काळामध्ये स्वामींवर विश्वास ठेवणं खूप महत्वाचं असतं. कारण स्वामी बघत असतात की माझा भक्त कितीही संकटे आले किंवा कितीही कठीण काळ आला तरी या कठीण काळामध्ये माझ्यावरील विश्वास आणि माझ्यावरील जी काही श्रद्धा आहे, माझी जी काही भक्ती आहे ती ठामपणे ठेवतोय की नाही. कारण स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा अशा प्रकारे बघत असतात. त्यामुळे कठीण परिस्थितीत आणि संकटात सुद्धा स्वामींवर विश्वास ठेवून आपली जी काही सेवा आहे, जी काही कर्म आहेत ती चालू ठेवा. कारण स्वामी अशा प्रकारे संकेत देऊन आपली परीक्षा बघत असतात. तर स्वामी भक्तांनो, म्हणूनच कठीण परिस्थितीत आणि संकट काळात स्वामींवर विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे. जो कोणी स्वामी भक्त आहे त्यांनी फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. कारण स्वामी कुठलेही संकेत देऊन आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात. आणि तुम्ही स्वामींच्या या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालात तर तुम्ही आपल्या भक्तीच्या मार्गावर ठाम आहात. स्वामी भक्तांना दुसरा संकेत म्हणजे बुद्धी आणि विवेकाची कसोटी. जेव्हा कठीण प्रसंग येतात तेव्हा आपल्या हातून आपल्याला अनेक चुकीचे मार्ग किंवा शॉर्टकट मिळत असतात किंवा मग आपल्या हातून काही चुकीचे कामं होत असतात. तर त्यावेळेला स्वामी पाहत असतात की माझा भक्त किती काळ धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावर राहतो किंवा मग त्याला कितीही त्रास झाला तरी तो प्रामाणिकपणे त्याचे काम करतोय. कारण स्वामी त्यावेळेस बघत असतात की त्यावेळेस बघत असतात की माझा भक्त माझी भक्ती करत असताना काही चुकीचे काम तर नाही करत आहे. तर त्यावेळेस आपल्या बुद्धीला आणि विचारांना स्थिर ठेवणं खूप महत्वाचं आहे. तर स्वामी भक्तांनो, हा दुसरा संकेत होता की स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात की त्यावेळेस ते बुद्धी आणि विवेकाची कसोटी पाहत असतात आपल्या भक्तांची. मी भक्तांनो, तिसरा संकेत म्हणजे अंतःकरणातून येणारा शांत आवाज आणि अचानक मिळणारी मदत. म्हणजेच ज्यावेळेस परीक्षा अंतिम टप्प्यात येते त्यावेळेस मनात एक शांतता निर्माण होते आणि एक शांतता निर्माण झाल्यानंतर आपल्याला मनात वाटू लागते आणि मनातून एक आवाज आपल्याला येत असतो की मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असा आंतरिक आवाज आपल्याला आपल्या अंतःकरणात वाटत असतो. तर स्वामी भक्तांनो, स्वामी ज्यावेळेस परीक्षा घेतात त्यावेळेस आपल्याला जाणवत असतं की स्वामी कुठेतरी आपली परीक्षा घेत आहेत. कारण ज्यावेळेस आपली परीक्षा घेतात त्यावेळेस ते आपल्याला संकेत देतच असतात. तर ज्यावेळेस स्वामी परीक्षा घेतात तेव्हा आपल्याला एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपाने मदत करायला येत असतात किंवा मग एखाद्या मित्राच्या रूपाने आपल्याला ते मदत करत असतात. तर स्वामी भक्तांनो, हा तिसरा संकेत होता. तर अशा वेळेस ज्यावेळेस स्वामी मदत करतात त्यावेळेस म्हणजे अनोळखी व्यक्तीच्या रूपाने आपल्याला ज्यावेळेस मदत करत असतात तो स्वामींच्याच आपण परीक्षेमध्ये आहोत हे समजून जायचं आहे. कारण त्यावेळेस स्वामी आपली परीक्षा घेत असतात. तर स्वामी भक्तांनो, जो कोणी स्वामी भक्त आहे त्यांनी स्वामींचे हे काही जे संकेत आहेत ते ओळखून आणि धीर धरून जर आपली भक्ती ठाम ठेवली तर तुम्ही समजून जा की स्वामींच्या परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण झाला आहात.
स्वामी भक्तांनो, स्वामी ज्यावेळेस परीक्षा घेत असतात, आपल्या भक्तांची ज्यावेळेस स्वामी परीक्षा घेतात, तेव्हा असे काही संकेत देत असतात किंवा खूप वेगवेगळे संकेत स्वामी आपल्या भक्तांना देत असतात. मी आज तुम्हाला हे 3 संकेत सांगितले आहे. तर स्वामी भक्तांनो, तुम्ही जर असे संकेत ओळखून आपली म्हणजे धीर धरून तुम्ही स्वामी सेवा करत राहिले, तर तुम्ही स्वामींच्या परीक्षेत उत्तीर्ण होणार आहात. कारण स्वामी फक्त आपल्या भक्तांच्या परीक्षा घेत असतात. ते बघत असतात की माझा भक्त किती म्हणजे माझी भक्ती करतोय आणि किती प्रामाणिकपणे तो माझ्या भक्तीवर ठाम राहतोय आणि किती संकट आले किंवा कठीण परिस्थिती आली तरी तो मला ओळखतोय की नाही. आणि म्हणजे स्वामी आपल्याला वेगवेगळ्या रूपाने किंवा वेगवेगळ्या अनोळखी व्यक्तींच्या रूपाने सुद्धा आपल्याला स्वामी मदत करत असतात. तर त्यावेळेस फक्त आपल्याला स्वामींना ओळखावं लागतं आणि स्वामींवर विश्वास ठेवावा लागतो, स्वामींवर श्रद्धा ठेवावी लागते. कारण स्वामी कुठल्याही रूपात येऊन कुठलेही संकेत देऊन आपली परीक्षा घेत असतात. तर स्वामी भक्तांनो, असे काही सेवेकरी असतात की ते म्हणतात की मी इतकी सेवा करूनही मला अनुभव येत नाही किंवा मी इतक्या वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहे तरी मला सेवेचा कुठलाही अनुभव आलेला नाही आहे किंवा मग मी इतके म्हणजे खूप पारायण करतो किंवा मग खूप नामस्मरण करतो, स्वामींचं सतत नामस्मरण करतो, पारायण करतो, गुरुचरित्र पारायण करतो, त्याच्यानंतरून स्वामी चरित्र पारायण करतो. ज्या काही सेवा असतील त्या खूप साऱ्या सेवा करतो. तरीही मला सेवेचा अनुभव अजूनपर्यंत आलेला नाहीये किंवा मला सेवेचे फळ अजूनपर्यंत मिळालेले नाही. कारण खूप सारे सेवेकरी आहे, त्यांच्या मनात असे प्रश्न असतात. तर स्वामी भक्तांनो आणि जे काही स्वामी भक्त आहेत, ते म्हणतात की मी ही सेवा केली तरी मला सेवेचा अनुभव लगेच मिळाला किंवा मला सेवेचे फळ सुद्धा मिळाले आहे. आणि काही सेवेकरी असतात त्यांना सेवेचा अनुभव सुद्धा मिळत नाही आणि सेवेचे लवकर फळही मिळत नाही. तर स्वामी भक्तांनो, अशा वेळेला स्वामींवर फक्त विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. स्वामी भक्तांनो, जे काही सेवेकरी आहे ते म्हणतात मला इतकी सेवा करूनही सेवेचा अनुभव येत नाही किंवा सेवेचे फळ मिळत नाही. तर स्वामी भक्तांनो, मला त्या सेवेकरांना एक सांगायचं आहे, तुम्ही एक लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस स्वामींची सेवा करत असतो त्यावेळेस स्वामींना शरण जाणं खूप महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत आपण स्वामींना शरण जात नाही किंवा स्वामींना पूर्णपणे सोपवून देत नाही, तोपर्यंत आपली जी काही सेवा आहे ती स्वामींपर्यंत पोहोचणार नाही. कारण आपण स्वामींसाठी जी काही सेवा करतो ती अगदी मनापासून करावी आणि मनापासून केली तरच ती स्वामींपर्यंत पोहोचणार आहे. कारण स्वामी आपल्यासाठी जे काही करत असतात ते काही चुकीचे नसतं आणि आपल्यासाठी जे काही चांगलं आहे ते स्वामी आपल्याला देत असतात. थोडा उशीर होतो पण ते आपल्यासाठी जे काही चांगलं आहे तेच देत असतात. तर स्वामी भक्तांनो, जे कोणी सेवेकरी म्हणत असतील की मला म्हणजे सेवा करूनही सेवेचे फळ मिळत नाही, तर स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा, स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि जोपर्यंत तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवत नाही, स्वामींवर श्रद्धा ठेवत नाही, तोपर्यंत तुमची जी काही सेवा आहे ती स्वामींपर्यंत पोहोचणार नाही आणि जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत तुम्हाला सेवेचे फळ देखील मिळणार नाही आणि सेवेचा अनुभव देखील येणार नाही. तर स्वामी भक्तांनो, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून, पूर्ण श्रद्धा ठेवूनच स्वामींची सेवा करा, म्हणजे तुम्हाला स्वामी सेवेचा अनुभव लवकर येईल. कारण स्वामी आपल्या भक्तांना एक ना एक दिवस आपल्या सेवेचे फळ देतातच आणि आपल्या सेवेचा अनुभव देखील आपल्या स्वामी भक्तांना मिळत असतो. तर स्वामी भक्तांनो, सेवा करणं म्हणजे फक्त मंदिरात जाणं किंवा दिवा लावणं किंवा हार घालणं इतकंच नाही, तर स्वामींवर विश्वास असणं खूप महत्वाचं आहे. खूप काही सेवेकरी असतील, ते खूप सेवा करत असतील, पण आपला स्वभाव जो काही असेल तो बदलत नाही. म्हणजे मनात अहंकार ठेवून जर सेवा करत असेल तर ती आपल्या स्वामींपर्यंत पोहोचणार नाही. ज्या दिवशी तुम्ही मनातील अहंकार बाजूला टाकाल त्यावेळेस ती जी काही सेवा कराल ती स्वामींपर्यंत पोहोचणार आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, मनातील अहंकार आणि मनात जे काही आपले वाईट विचार असतील, जोपर्यंत तुम्ही काढत नाही तोपर्यंत ती जी काही सेवा करणार त्याचे फळ आणि त्याचा अनुभव देखील तुम्हाला मिळणार नाही. तर स्वामी भक्तांनो, मनातील अहंकार बाजूला ठेवून तुम्ही सेवा करा, तर तुम्हाला एक ना एक दिवस सेवेचे फळ नक्की मिळेल. तर स्वामी भक्तांनो, स्वामी ज्यावेळेस सेवा आपल्याकडनं ज्यावेळेस सेवा करून घेत असतात तेव्हा ते बघत असतात आपल्या भक्ताच्या मनामध्ये काही अहंकार तर नाही ना, तर अहंकार असेल तर स्वामी त्या सेवेला नाकारत असतात.
सेवेकरी असेही असतात, ते सेवा करत असतात आणि स्वामींकडे अपेक्षाही करत असतात की मी ही सेवा केली आहे तर मला या सेवेचे फळ द्यायलाच पाहिजे स्वामींनी. तर स्वामी भक्तांना एक लक्षात ठेवा, ज्या वेळेस स्वामींकडे तुम्ही अट घालतात तेव्हा जी काही स्वामींची कृपा असते ती थांबून जाते, कारण स्वामी त्यावेळेस कृपा थांबवतात. कारण जिथे अट असते तिथे कृपा थांबते. तर स्वामी भक्तांनो, स्वामींकडे कुठलीही अपेक्षा न करता कुठलेही फळ म्हणजे फळाची अपेक्षा न करता जर तुम्ही सेवा केली तर ती स्वामींपर्यंत पोहोचते. कारण स्वामी त्यांच्या पद्धतीने एक ना एक दिवस आपल्याला फळ देतातच. कारण स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाही आणि त्यांचे जे काही दुःख असतील, जे काही संकट असतील, जे काही म्हणजे जीवनामध्ये ज्या काही घडामोडी चालल्या असतील, व्यक्तीच्या जीवनातील ज्या काही घडामोडी चालल्या असतील, स्वामी त्या पूर्णपणे दूर करत असतात. तर फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. तर स्वामी भक्तांनो, दुसरी गोष्ट म्हणजे तक्रारीची भक्ती. कारण आपण ज्या वेळेस देवाजवळ किंवा स्वामींजवळ तक्रार करत असतो आणि आपण स्वामींना म्हणत असतो की माझ्याच नशिबात असं का, किंवा माझ्यासोबतच असे का होते, तर आपण त्यावेळेस स्वामींकडे तक्रार करत असतो किंवा मग देवाकडे तक्रार करत असतो. त्यावेळेस काय होतं, स्वामी ऐकतात आणि थांबतात. कारण स्वामी बघत असतात की माझा भक्त माझ्याकडे तक्रार करतोय, पण स्वामी त्यावेळेस थांबलेले असतात. कारण स्वामी आपल्याला म्हणजे फळ लवकर देत नाही, कारण स्वामी आपल्याला पूर्णपणे परिपक्व बनवत असतात. पूर्णपणे परिपक्व बनवल्यानंतरच स्वामी आपल्याला फळ देत असतात. कोणती सेवा केली तर स्वामी स्वीकारतील, तर मौन सेवा, जिथे बोलता येईल पण न बोललेलंच बरं. त्यानंतर दुसरं आहे क्षमा सेवा, म्हणजे ज्याची चूक आहे त्यालाही मोठ्या मनानं माफ करणं, ही आहे क्षमा सेवा. त्यानंतर आहे तिसरं म्हणजे संयम, उत्तर माहीत असून देखील शांत राहणं. त्यानंतर चौथं आहे नम्र सेवा, म्हणजे कोणी कितीही दुर्लक्ष केली तरीही तक्रार न करणं. पाचवा आहे विश्वास सेवा, म्हणजेच अंधारातही स्वामी सोबत आहे हे मान्य करणं. तर स्वामी भक्तांनो, अशा प्रकारे काही सेवा आहेत. तुम्ही ह्या सेवा जर केल्या म्हणजे अशा काही सेवा आहेत ते स्वामी लवकर स्वीकारतात. तर स्वामी भक्तांनो, अशा प्रकारच्या सेवा तुम्ही करू शकतात. तर स्वामी भक्तांना, तुम्ही ज्यावेळेस या सर्व सेवा करणार तेव्हा तुम्हाला स्वामी सेवेचे फळ प्राप्त झाल्यासारखे वाटेल. कारण तुम्ही ज्यावेळेस स्वामी सेवा करतात तेव्हा फक्त मनात अहंकार न ठेवता सेवा करा. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून आणि श्रद्धा ठेवून सेवा करा, म्हणजे ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचेल. आणि जे कोणी स्वामी भक्त असतील ते म्हणतात की मी इतकी सेवा करूनही मला सेवेचे फळ मिळत नाही किंवा स्वामीचा अनुभव मला येत नाही, तर तुम्हाला एक सांगेल, एकच लक्षात ठेवा, स्वामींवर फक्त विश्वास ठेवा. पूर्ण विश्वास ठेवून आणि श्रद्धा ठेवून स्वामींची सेवा करा. कारण स्वामी सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात. कारण स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नसतात आणि एक ना एक दिवस ते आपल्या भक्तांना आपल्या सेवेचे फळ नक्की देतात. सेवेचा अनुभव देखील स्वामी भक्तांना मिळत असतो. तर स्वामी भक्तांनो, अशा प्रकारच्या काही स्वामी आपली परीक्षा सुद्धा घेत असतात. त्या परीक्षेतून आपल्याला उत्तीर्ण होऊन स्वामी सेवा करायची असते. मनात अहंकार न ठेवता आणि मनात कुठलाही वाईट विचार न करता किंवा प्रामाणिक राहून आपल्याला स्वामी सेवा करायची आहे. त्यानंतरच स्वामी आपली परीक्षा आपली सेवा स्वीकारतील. तर स्वामी भक्त अशा प्रकारे स्वामी आपल्या भक्तांच्या परीक्षा घेत असतात. आणि काही सेवेकरी आहेत त्यांना सेवा करूनही अनुभव येत नसेल तर त्यांनी फक्त एक लक्षात ठेवा, स्वामी सेवा करत असताना मनात अहंकार काढून टाका आणि स्वामींवर विश्वास ठेवून आणि स्वामींवर श्रद्धा ठेवून सेवा करा. तर स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.